परिस्थिती, पण एक निश्चित होतं, थोडं मनात नैराश्य होतच की आता लोकशाहीचं कसं होणार. परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या बद्दल होतो हे दुर्दैवी आहे. जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का, तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता. मग अजून काय करायचं तुमच्यासाठी, रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का. तिकडचं काम बोलतं म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते. बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. म्हणजे स्वतः आमदार आहेत, जी प्रभाग समिती तिथे मी त्यांच्याच मुलीला एनजीओच्या जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे. भावाला आम्ही बीएससी ची समिती दिलेली आहे. भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे. एवढं सगळं होऊन देखील बीएससी तर आहेच, बीएससीचे याच्यावर युनियनचे अध्यक्ष आहेत. मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच. म्हणजे आम्ही काही कमी दिलं का, तसं नाहीये. जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का, तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता. मग अजून काय करायचं तुमच्यासाठी, रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का, हाच एक प्रश्न पडतो. पण कोणी येण्यानी कोणी जाण्यानी काही फरक पडत नाही. जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार. अरे परवा पुण्यावर येताना आमची सखोल चर्चा कुठे कुठे काय काय करायला पाहिजे, काय परिस्थिती. पण एक निश्चित होतं, थोडं मनात नैराश्य होतच की आता लोकशाहीचं कसं होणार, लढणार कसं, असं तसं हे सगळं होतं की आता पुढे काय होणार, संविधानच बदलतायत. पण मुळात हाच प्रश्न आहे, जे जात आहेत त्यांना, मग सचिन भाऊ विखे सगळे कोणी असतील त्यांना हाच प्रश्न आहे. जे खासदार गेलेत किंवा आज हे गेलेले आहेत, पुढेही कोण जे फोडायला ते त्यांच्यावर लक्ष असतील, की जे आपली मंदिरं लुटत आहेत. अयोध्येचा जमीन घोटाळा ज्यांनी केला, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा केला, अशी हिंदू मंदिरं लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कसे बसू शकता. जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू इच्छित आहेत, दोन तृतीयांश पूर्ण जे काही मेजॉरिटी पाहिजे ते करून, 2/3 मेजॉरिटी करून, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचंय, तुम्ही त्यांच्यासोबत कसे बसू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, ठीक आहे, हे आम्ही थोडं खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं, मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे. हे ऑपरेशन टायगर मुळीच नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. मराठी करून शिंदे असं म्हणतात की आत्मचिंतन केलं पाहिजे. सुनील शिंदे असं म्हणतात. मला वाटतं एक महत्वाची हीच गोष्ट आहे की ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि ज्यांना ज्यांना समजतंय त्यांना हे कळतंय. जे कोणाला माहिती आहे ते करतील. सुनील शिंदे यांचं असं म्हणणं आहे, अरे ठीक आहे ना, काही फरक नाही पडत, असले नसले तरी. ठीक आहे, आता काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या बद्दल होतो हे दुर्दैवी आहे. म्हणूनच मला असं वाटतं की ते एका वेगळ्या व्यासपीठावरती ती भूमिका निश्चितपणे मी मांडेन. आता पहिली प्रतिक्रिया तर येऊ दे, आता हळूहळू यायला लागलेली आहेत. कोण सांगतोय मी गट ठेव राहणार आहेत, कोण म्हणतोय की बा हे स्वार्थासाठी आलेत, कोण म्हणतो काय काय गोष्टी आहेत. तर ते वेगळ्या व्यासपीठावरती बोलता येईल, कारण ज्यावेळी आपल्याकडे लोक येतात त्यावेळी तुम्ही स्वार्थाचा विचार करत नाही, आपल्याकडे जातात तर स्वार्थासाठी विचार करतात. ही जी म्हणणारी जी ख्याती जी लोकांची ती मी बोलीन आणि वेळेवरती योग्य रीतीने योग्य उत्तर देईल. एक लक्षात ठेवलं पाहिजे की आदित्यजी असतील, उद्धवजी असतील, यांनी जी जबाबदारी दिली शेवटपर्यंत ती जबाबदारी मी पार पाडण्याचं काम विधिमंडळामध्ये केलेलं आहे. आदरणीय शिंदे साहेब पण त्या गोष्टीला साक्षीला आहे की एक पक्षाची ज्यावेळी भूमिका असते किंवा एक विचार असतो त्यावेळी आपण ती भूमिका ज्यासाठी आपण आहोत मांडण्याचं काम आपण करतो. जिकडे अयोग्य वाटत नाही, जिकडे योग्य वाटलं असेल तिकडे शासनाचं कौतुक देखील केलेलं आहे. आणि जर काहींना विसर पडलं असेल की विधानसभा असेल, दोन्ही विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये माझं काय योगदान आहे हे त्या भागातल्या लोकांना माहित आहे. पुणे जिल्ह्याच्या 21 विधानसभेमध्ये पण देखील संघटना म्हणून घेऊन तिकडे काम करत असताना जी जबाबदारी आहे त्या कार्यकर्त्यांनाही देखील तुम्ही विचारलं तर ते समजेल. आता ठीक आहे, काही लोकांना असं वाटतं की आम्हीच जाऊ बाकी कोण नाही, तशी भूमिका आहे. एकदा शिंदे साहेब जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पूर्ण ताकदीने मी पार पाडणार.